एके दिवशी राजेश संध्याकाळी टीव्ही बघत बसला होता. अचानक त्याच्या छातीत दुखायला लागलं. डॉक्टरने राजेशला बायपास सर्जरी करण्याचा सल्ला दिला. मुंबईतल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनसाठी मोठी रांग आहे आणि खासगी हॉस्पिटलमधला खर्च राजेशच्या आवाक्याबाहेरचा आहे. राजेश श्रीमंतही नाहीये आणि पूर्ण गरीबही नाहीये, त्यामुळे त्याला आयुष्यमान योजनेचा फायदा मिळणार नाही. ऐपत नसल्याने खासगी हॉस्पिटलमधील खर्च त्याला परवडणार नाहीये. राजेशप्रमाणेच देशातले मध्यमवर्गीय अशाच मोठ्या कोंडीत सापडलेत. सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं असल्यास राजेशला किमान 11 महिने वाट पाहावी लागेल. दिवसेंदिवस राजेशची तब्येत मात्र खराब होत चालली आहे. सरकार लवकरच बजेट सादर करणार आहे अशी माहिती राजेशला मिळाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बजेट सादर होत आहे. सरकार मतदारांना खुश करण्यासाठी काही मोठ्या घोषणा करू शकतं. अशावेळी राजेश सारख्या रुग्णांना बजेटमधून काही अपेक्षा आहेत. सरकारनं सर्वच नागरिकांना आयुष्यमान योजनेचं कार्ड द्यावं अशी त्याची अपेक्षा आहे. आयुष्यमान कार्डमुळे मेडिकल खर्चात मोठी बचत होणार असल्यानं सरकारनं थोडे पैसे घेतले तरी चालतील. सध्या आयुष्यमान योजनेचा 10 कोटीहून अधिक गरीब कुटुंबातील जवळपास 55 कोटी नागरिकांना फायदा होतोय. राजेशच्या ओळखीच्या अनेक लोकांकडे आयुष्यमान कार्ड आहे, मात्र त्यांना उपचाराची सुविधा मिळत नाही. बरेच हॉस्पिटल्स आयुष्यमान योजनेशी संलग्न नाहीयेत. दिल्ली, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये आयुष्यमान योजना लागू नाहीये. अशावेळी या राज्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये आयुष्यमान कार्डचा काहीच उपयोग होत नाही. आयुष्यमान योजनेतील विम्याचं कवच 5 लाखाहून 10 ते 15 लाख प्रति कुटुंब करण्यात यावं अशी राजेशची मागणी आहे. दिवसेंदिवस उपचाराच्या खर्चात वाढ होतीये. वैद्यकीय महागाई ही खाद्य महागाईपेक्षा जास्त वेगाने वाढतीये. ऑर्गन ट्रान्सप्लांट आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजाराच्या उपचारावर 10 ते 15 लाख रुपये किमान खर्च करावे लागतात. अशावेळी आयुष्यमान योजनेची व्याप्ती वाढवणं आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातही चांगल्या सुविधा देण्याची मागणी राजेशने केली आहे. ग्रामीण भागातल्या सरकारी रुग्णालयात चांगल्या उपचारांवर लक्ष देण्याची गरज आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रावर 24 तास डॉक्टरची सुविधा, अत्याधुनिक उपचार, रुग्णवाहिका आणि औषधं अशा सुविधा दिल्यास सामान्य नागरिकांना खासगी हॉस्पिटलची पायरी चढावी लागणार नाही. यंदाच्या बजेटमधील सार्वजनिक आरोग्यासंदर्भातल्या घोषणा राजेश कान लावून ऐकणार आहे.